भालविक कराडच्या बातम्या पाहिल्या म्हणून अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण, तुझा संतोष देशमुख करू, मारहाण करणाऱ्यांकडून धमकी, तर अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात तरुणावर उपचार। अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र बैजनाथ बांगर, अभिषेक सानप यांच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो। दोन्ही तरुणांनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्त ठेवलं होतं स्टेटस। राहुल सोलापूरकर ही औरंगजेबाची औलाद, अशांना गोळ्या घातल्या पाहिजेत। शिवरायांबाबत राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानानंतर छत्रपती उदयनराजे आक्रमक, तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी। अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता पोलीस अलर्ट मोडवर। सोलापूरकरच्या पुण्यातल्या घरी आता कडक पोलीस बंदोबस्त तैनात। छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राज्यभरात संताप। गोपीचंद पडळकरांच्या आमदारकी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल। निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, तर विक्रम सावंतांचा हा आरोप। ईव्हीएमवर सुद्धा संशय व्यक्त। 28 फेब्रुवारीला या संदर्भातली सुनावणी। नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली, तर निधीच्या नियोजनासह विकास कामांना याचा फटका बसण्याची शक्यता। इतर जिल्ह्यांच्या डीपीडीसी बैठका संपन्न। ठाण्यामध्ये जनता दरबार घेतल्यामुळे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक चर्चेत। महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी तिथे जनता दरबार घेतला पाहिजे। ठाण्याचे भाजप संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक यांचं वक्तव्य। शिवभोजन थाळी योजना यापुढील काळातही पूर्ववत सुरू ठेवा। छगन भुजबळांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण पडत असल्यामुळे शिवभोजन थाळी बंद होण्याच्या चर्चा। सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस, तर नाफेड खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। शेतकरी 4 दिवसांपासून केंद्रांवर मुक्कामी, पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी। शिर्डीमध्ये भाविकांना भोजनासाठी टोकन बंधनकारक, तर वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी साईबाबा संस्थांचा मोठा निर्णय। मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढल्याचा सुजय विखेंचा होता दावा।